श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या YouTube चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण जाणून घेत आहोत सप्टेंबर हा संपूर्ण महिना सिंह राशीसाठी कसा आहे. सगळ्यात प्रथम आपणास एक आनंदाची वार्ता किंवा सूचना असणार आहे. जो ज्योतिष प्रेमी वर्ग आहे, ज्यांना ज्योतिषशास्त्राची माहिती समजून घ्यायची आहे, त्याबद्दल एक विशेष आदर आहे. ज्योतिषशास्त्राचा विषय समजून घ्यायचा आहे आणि त्याबद्दलची माहिती घेऊन त्यामध्ये विविध पद्धतीने त्यावरती काम करायचं आहे. अर्थात तुम्हाला इतरांना मार्गदर्शनाचं काम करायचं आहे. तर यासाठी ज्योतिष प्रेमींसाठी आपण क्लास लॉन्च करत आहोत. ऑक्टोबरमध्ये क्लासेस सुरू होणार आहेत. ज्यांना या विषयाबद्दलची माहिती घ्यायची आहे किंवा ज्योतिष क्लासला ॲडमिशन करायचं आहे, तर आपल्या ॲडमिशन्स ओपन आहेत. तुम्ही खाली दिलेल्या WhatsApp नंबरवरती यायचं आहे. जन्मतारीख, वेळ, जन्म ठिकाण, तुमचं नाव आणि त्याचबरोबरीने तुम्ही कुठे राहता, हे ठिकाण याबद्दलची माहिती द्यायची आहे आणि क्लासच्या बद्दलची संपूर्ण चौकशी तुम्हाला करायची असेल तर WhatsAppच्या माध्यमातूनच तुम्ही ती करू शकता. त्यावरती तुम्हाला सगळे डिटेल्स शेअर होतील. याच बरोबरीने आता आपण सुरू करूयात सप्टेंबर महिन्याचं तुमच्या राशीचं राशीफळ. पत्रिकेतील लग्नस्थानापासून माहितीला सुरुवात करूयात. प्रथम स्थान अत्यंत महत्वाचं आहे, ज्यावरून तुम्ही तुमच्या स्वतःचा आत्मविश्वास पाहता, रोजची दिनचर्या पाहता. या ठिकाणी केतुदेव उपस्थित आहेत. ऑक्टोबरच्या 28 तारखेपर्यंत केतुदेवांचं गोचर हे प्रथमातनच होणार आहे. विशेष सांगायचं झाल्यास या ठिकाणी रवी ग्रह सुद्धा आहे, जे तुमचे लग्नेश होतात. त्यामुळे सिंह राशीतलं रवींचं गोचर 17 सप्टेंबर पर्यंत याच ठिकाणावरून आहे. सिंह राशीतनं रवींचं गोचर तुमच्यामध्ये ठामपणा, निष्ठा, कुठल्याही गोष्टीचा शेवट करण्याची सवय, या सगळ्या गोष्टी देतो. आत्मसात करण्याची सवय देतो, प्राप्त करून देतो. याबरोबर केतू जेव्हा येतो तेव्हा तुम्हाला सूक्ष्म ज्ञान, एक सूक्ष्म आकलन करून देण्याचं काम करत असतो. रवींसोबत जेव्हा केतूचं गोचर येतं त्यावेळेस मात्र तुमच्या स्वभावामध्ये थोडीशी ती निष्ठा कमी झालेली पाहायला मिळते. काहींच्या बाबतीमध्ये हे होणं साहजिक आहे, कारण लग्नस्थानामध्ये रवी आणि केतूंचं हे गोचर जेव्हा एकत्रित येतं त्या संपूर्ण कालावधीमध्ये तुम्हाला स्वतःमध्ये आत्मविश्वासामध्ये कमतरता जाणवू शकते. अर्थात यासाठी तुमच्या कुंडलीतील लग्नस्थानाची स्थिती जर अशुभ असेल तरच तुम्हाला हे फळ मिळणार आहे, अन्यथा सगळ्यांनाच हे फळ मिळणार नाही. त्यामुळे आत्मविश्वासाच्या दृष्टीने, नवीन कार्यक्षमतेच्या दृष्टीने हा महिना उत्तम असेल. धनस्थान, धनस्थानाकडे जाऊया. धनस्थानामध्ये असणारी बुधांची राशी आणि त्या ठिकाणी बुधांची उपस्थिती निश्चित तुम्हाला कुटुंबाचं सौख्य प्रदान करून देईल, मोठ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायला लावेल. त्याचबरोबर या ठिकाणी पापग्रहांच्या दृष्ट्या नसल्यामुळे सुद्धा तुम्हाला विशेष चांगली फळे प्राप्त झालेली दिसून येतील. पत्रिकेतील अष्टमात शनी आहेत, त्यांची सप्तम दृष्टी धनस्थानावर येते. त्यामुळे मोठ्या गुंतवणुकी करताना नक्कीच बारकाईने लक्ष देण्याची आवश्यकता आहे, कारण शनी आता सध्या स्थितीमध्ये वक्री अवस्थेमध्ये आहे. त्यामुळे मोठमोठे निर्णय घेण्यास तुम्हाला या महिन्यामध्ये संधी उपलब्ध होणार आहे. त्याचं सोनं करायचं आहे, परंतु ते सगळं काम सिद्ध करून घेण्यासाठी तुमच्याकडनं बारकाईने विचार होणं तितकंच गरजेचं असणार आहे. पत्रिकेतील तिसऱ्या घराकडे जाऊया. तिसरं घर तुम्हाला पराक्रम, परिश्रम, कीर्ती, प्रसिद्धी दर्शवतं आणि या सर्व अनुषंगाने विचार केला तर तृतीय स्थानाचे अधिपती शुक्र होतात, जे त्याच ठिकाणी आहेत. त्यामुळे कला कौशल्य या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला निश्चित चांगली संधी मिळू शकते. कम्युनिकेशन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा उत्तम अशा संधी प्राप्त करून देण्यासाठी शुक्रांची स्थिती उत्तम आहे. शुक्र तृतीयात आहेत, त्यामुळे तुमच्याकडनं अधिक परिश्रम होतील, उत्तम कार्य घडून देतील आणि तुमच्याकडनं एक चांगलं सुंदर काम कला क्षेत्रामध्ये घडून देतील. त्यामुळे जो वर्ग कला क्षेत्रात काम करतो, ग्राफिक, इंटरनेट, AI सॉफ्टवेअरमध्ये काम करतो, त्यांच्यासाठी सुद्धा संधीचा काळ उपलब्ध करून देतील ते शुक्र. आणि त्याचबरोबरीने ज्यांचं नाट्यसृष्टीमध्ये किंवा सिनेसृष्टीमध्ये काम आहे त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी निर्माण करून देतील. पत्रिकेतील चौथ्या घराकडे जाऊया. चौथं घर हे वास्तू आणि वाहन सुख दर्शवतं. या ठिकाणी वृश्चिक रास येते आणि मंगळांचं गोचर हे मिथुनेतनं होतंय. त्यामुळे मंगळ तुम्हाला या महिन्यामध्ये जमीन खरेदीसाठी किंवा मोकळा प्लॉट खरेदीसाठी विशेष उत्तम फळे देतील. त्यामुळे तिथे इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर नक्की करा. वास्तू तुमच्याकडे आहे, तुमची वास्तू स्वतःची आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी काही नवीन काहीतरी करूयात, वास्तूमध्ये काही फेरबदल झाले पाहिजेत, काही गोष्टी नवीन ॲड केल्या पाहिजेत, काही फर्निचर नवीन केलं पाहिजे, असे विचार या महिन्यात होऊ शकतात आणि त्यावरती तुम्ही नक्कीच काम करणार आहात.
रिनोव्हेशनचं काम घडण्याचे योग या महिन्यात दिसून येत आहेत. ज्यांच्याकडे वास्तू आहे त्यांच्यासाठी हा सल्ला, ज्यांना वास्तू घ्यायची आहे त्यांच्यासाठी मोकळ्या जमिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट या महिन्यात केलेली निश्चित चांगली ठरू शकेल. पत्रिकेतील चतुर्थ स्थान मातृसुख दर्शवतं, यासाठी सुद्धा हा महिना संमिश्र असेल. किरकोळ प्रमाणात आईच्या तब्येतीची किंवा आईच्या विषयी तुम्हाला काळजी चिंता वाटणं या काही गोष्टी दिसून येत आहेत. पण मोठ्या प्रमाणातील चुकीच्या किंवा निगेटिव्ह थिंकिंग आईच्या आरोग्याबाबतीमध्ये तुमच्याकडनं होणार नाही. पत्रिकेतील पंचम स्थान 5वं घर शिक्षण, संतती आणि प्रणय दर्शवतं आणि या ठिकाणी गुरूंची रास येते. गुरूंची रास या ठिकाणी आल्यामुळे तुम्हाला ज्ञानी आणि विचारवंत म्हटलं जातं. कुठल्याही गोष्टीचा बारकाईने विचार तुम्ही करता. तुम्ही कायद्यासंदर्भातलं शिक्षण उत्तम घेऊ शकता. अशा पद्धतीने पंचमातील गुरूंचं फळ तुम्हाला मिळत असतं. गुरु सध्या स्थितीमध्ये कर्केतनं गोचर करतात. ते तुम्हाला अधिक परिश्रमी बनवतील, अधिक गोष्टीतलं सखोल ज्ञान देतील आणि त्यामुळे सुद्धा तुम्ही उत्तम ज्ञानी म्हणून ओळखले जाऊ शकता. त्यामुळे हा संपूर्ण महिना विद्यार्थी वर्गांसाठी किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गांसाठी, शिक्षक वृंदांसाठी सुद्धा अतिशय उत्तम असणार आहे. संतान सुखासाठी हा महिना संमिश्र असेल. त्याचबरोबरीने प्रणयासाठी सुद्धा हा महिना उत्तम असणार आहे. पत्रिकेतील षष्ठाकडे जाऊयात. 6वं घर हे आरोग्य दर्शवतं, शत्रुपीडा दर्शवतं आणि या सर्व दृष्टीने विचार केला या ठिकाणी मकर रास येते. शनींचं गोचर हे अष्टमातनं होतंय. शनी अष्टमातनं आहेत, त्यामुळे ते स्वतःच्या राशीतनं गोचर करतायत, स्वतःच्या स्थानातनं गोचर करतायत आणि गुरूंच्या राशीतनं गोचर करतायत. त्यामुळे गुरूंचं या राशीतलं शनींचं गोचर हे तुम्हाला अधिक कुठल्याही गोष्टीचा विचार करायला लावतं. उदाहरणार्थ, तुम्हाला एखादा आजार आहे, बीपी, शुगर, थायरॉइड सारखा आजार आहे, तर त्यावरती तुमचं जास्त चिंतन होतंय, जास्त विचार करताय की मला याच्यातनं खूप जास्त पीडा होणार आहे का, मला खूप मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय का, वगैरे. अशा पद्धतीने तुम्हाला अधिक विचार करून देण्याचं कार्य शनी आता सध्या स्थितीमध्ये करतायत, कारण ते वक्री अवस्थेमध्ये आहे. त्यामुळे खूप विचार करू नका. मेडिटेशनचा पर्याय या ठिकाणी घ्या, म्हणजे तुमचं मनन चिंतन कमी होईल, निगेटिव्हिटी कमी होईल, विचारांची जी निगेटिव्हिटी आहे ती कमी होईल आणि सकारात्मक विचार तुमच्यामध्ये त्या आजाराशी लढण्यासाठी एक ऊर्जा देऊ शकेल. त्याचबरोबरीने पत्रिकेतील षष्ठ स्थान शत्रुपीडा पण दर्शवतं आणि या दृष्टीने सुद्धा शत्रू त्रास या महिन्यामध्ये काही अंशी होऊ शकतो. जे जुने एखाद्या विषयावरती वाद झालेले व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत पुन्हा भेट होणं किंवा त्यांच्यासोबत पुन्हा संवादातनं पुन्हा वादाचे प्रसंग येणं, अशा गोष्टी घडू शकतात. त्यामुळे विशेष लक्ष द्यायचं आहे. पत्रिकेतील 7वं घर जोडीदाराच्या सुखाचं आहे. 7व्या घरावरनं पार्टनरशिपमधले व्यवसाय पाहिले जातात. आपल्या पत्रिकेतील व्यवसाय स्थान 10वं घर आहे. त्यातलं 10वं घर म्हणजेच दशमाचं दशम स्थान, जे सप्तम स्थान म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी असणारी कुंभ राशी, या ठिकाणी राहूंचं गोचर आहे. सप्तमात राहू आले की तुम्हाला अनेक पर्याय समोर आणून ठेवतात. तुम्हाला अनेक विचाराने, अनेक निर्णय घेऊन तुम्हाला एखाद्या नवीन व्यवसायामध्ये उतरवण्यास प्रवृत्त करतात आणि त्यांचं चांगलं फळ ते देत असतात. राहू हे कुंभ राशीतनं गोचर करतात, त्यावेळेस अत्यंत शुभ फळे देतात, कारण ते त्यांच्या मित्र राशीतनं गोचर करत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी जे स्थान आहे, जायास्थान, या जायास्थानामध्ये जेव्हा राहू येतात त्यावेळेस या ठिकाणची शुभ फळे अधिक प्रमाणात आणि अशुभ फळे कमी प्रमाणात देतात. त्यामुळे सप्तम स्थानामध्ये राहू आहेत, तर तुम्हाला अधिक चांगली फळे सुद्धा देऊ शकतात. तुम्हाला नवीन व्यापारामध्ये सुरुवात करून देऊ शकतात. इच्छाशक्ती वाढवू शकतात. त्यामुळे त्यावरती काम करायचं आहे. एखादा विचार डोक्यात आलाय, तो कृतीत उतरवण्यासाठी पहिला पेपरवरती उतरला पाहिजे. त्यावरती विचार झाला पाहिजे, सर्च झालं पाहिजे आणि त्याच्यात तुम्ही इंटर झालं पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत, असा सल्ला तुम्हाला असेल. कारण सप्तमातील राहू फक्त विचार देऊ शकतो, कृती तुम्हाला करायची आहे. त्याचबरोबरीने पार्टनरचं सुख मिळताना काही अंशी मतभेद किंवा संशयाचे विचार असे काहीसे परिणाम प्राप्त करून देतो. म्हणून विशेष नात्याला जपायचं आहे. कुठल्याही गोष्टीचा जास्त ताणला जाणारा विषय असेल तर तो लगेचच सोडून देणं, एकमेकांना समजून घेणं, या गोष्टी तुमच्या दैनंदिनीमध्ये राहिल्या पाहिजेत. आता याच ठिकाणी आपण पार्टनरशिपमधील व्यवसाय पाहतो. पार्टनरसोबत सुद्धा तुमचा विश्वासार्ह असणं गरजेचं आहे. त्याच्यावर पूर्णपणे विश्वास असणं गरजेचं आहे. कुठेही तुम्ही त्याच्याबद्दल शंका उत्पन्न केलीत तर तुमचं एक व्यावसायिक नातं आहे ते खराब होऊ शकतं. म्हणून विशेष लक्ष द्यायचं आहे. पत्रिकेतील अष्टमात शनी आहेत, त्यामुळे ज्यांची कोर्ट केस सुरू आहे, कोर्ट केससाठी तुम्हाला काही अंशी सतत पुढच्या तारखा पडतायत असे काही क्लायंट आहेत, त्यांना विशेष सांगेन
की तुम्ही या दरम्यान वक्री अवस्थेतील शनी आहेत, या दरम्यान तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करून त्या गोष्टीवरती काम करायचं आहे. तुमच्या वकिलांचा सल्ला विशेष घ्यायचा आहे, त्यांच्या भेटी घ्यायच्या आहेत आणि त्यातनं लवकरात लवकर मार्ग कसा काढता येईल याबद्दल विशेष प्रयत्न करायचे आहेत. यासाठी उपाय म्हणून तुम्हाला संपूर्ण महिनाभर मारुती स्तोत्र सुद्धा पठण करायचं आहे, म्हणजे तुमची कामे लवकर गतीने मार्गी लागतील. पत्रिकेतील भाग्यस्थान भाग्य दर्शवतं. या ठिकाणी मेष राशी येते. मंगळांचं गोचर लाभात आहे. मंगळ तुम्हाला नक्कीच लाभप्राप्तीकडे घेऊन जातील असा शुभ संकेत प्रथम आणतील. नवीन इन्व्हेस्टमेंट करायला लावणार आहेत, मोठ्या गुंतवणुकी करायला लावणार आहेत. जमिनीमध्ये, मोकळ्या जमिनीमध्ये त्या ठिकाणावरनं तुम्हाला लाभ उत्पन्न होऊ शकतो आणि त्याचबरोबरीने नवीन नोकरीची संधी सुद्धा उपलब्ध करून देतील. ज्यांना विवाह करायचा आहे अशा विवाह इच्छुक वधूवरांना सुद्धा हा महिना 12वा गुरु जरी असला तरी सुद्धा उत्तम प्रकारे साथ देणारा आहे. प्रयत्नांची जोड थोडीशी वाढवायची आहे. पत्रिकेतील दशमस्थान व्यापार दर्शवतं. व्यापारी वर्गामध्ये विशेष सांगेल ज्यांचे कलात्मक बिझनेस आहेत, म्हणजे सोने चांदीचे व्यापारी आहात, कॉस्मेटिक संदर्भातील व्यापार करतात, मोबाईल शॉपी आहे किंवा कुठल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे शॉप आहेत, तर अशा वर्गांना निश्चित चांगले योग आहेत, चांगली संधी मिळणार आहे. काम करण्याची, तुमचं प्रोडक्ट सेल करण्याची अशी उत्तम संधी या महिन्यात दिसून येते. पत्रिकेतील 11वं घर लाभप्राप्तीचं आहे. उत्तम प्रकारे व्यवसायातनं, नोकरीतनं लाभाची संधी मिळेल. 12व्या घरामध्ये गुरु आहे. तुम्हाला परदेशात जायचंय, विचार होता पण कृती होत नव्हती. फिरण्यासाठी असू देत किंवा आपल्या कामासाठी, एखाद्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला कंपनी थ्रू की होईना जाण्याची संधी मिळू शकते. त्यावरती विशेष काम करायचं आहे. जो वर्ग MNC कंपनीमध्ये जॉब पाहतोय त्यांच्यासाठी हा गुरु उत्तम फळ देईल. तर तुम्हाला जॉबसाठीच्या संधी मिळवून देईल. ज्यांचं PRचं काम रखडलेलं आहे, परदेशात तुम्ही वास्तव्याला आहात आणि आपले प्रेक्षक वर्ग आहात, कारण असंख्य प्रेक्षक वर्ग हा आपला परदेशातला आहे आणि तो आपले व्हिडिओ नियमित पाहतो आणि यातनं प्रेरणा घेऊन त्यांच्या जीवनामध्ये बदल करू पाहतोय आणि विविध प्रकारे त्यांच्या आयुष्यात चांगले बदल तो करतोय. तर त्या सगळ्यांना मी सांगेल, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जे परमनंट रेसिडेन्शियल ॲड्रेस प्राप्त करून घ्यायचं आहे, अर्थात तुम्हाला PRचं काम करून घ्यायचं आहे, पण ते होत नाहीये, त्यासाठी अनेक प्रकारे अडचणी येत आहेत. तर तुम्ही या महिन्यामध्ये प्रयत्न करा. तुमचं काम संपन्न होऊ शकतं आणि तुमच्या कामाला गती सुद्धा मिळू शकते, म्हणजे सुरुवात सुद्धा होऊ शकते. त्यामुळे ज्यांनी सुरुवातच केली नाही त्यांच्यासाठी हा महत्त्वपूर्ण सल्ला असणार आहे. पत्रिकेतील 12 घरं आणि त्यावरून आपण आता माहिती समजून घेतली. ज्यांना पत्रिका मार्गदर्शन करून घ्यायचं आहे त्यांनी निश्चित खाली दिलेल्या WhatsApp नंबरवरती यायचं आहे. जन्मतारीख, वय, जन्म ठिकाणी माहिती नोंदवायची आहे आणि आजच आपली अपॉइंटमेंट बुक करायची आहे. ज्यांना ज्योतिष क्लासेससाठी इंटरेस्ट आहे, मार्गदर्शन हवं आहे, त्याबद्दलची माहिती हवी आहे, तर खाली दिलेल्या WhatsApp नंबरवरती मेसेज करू शकता. पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह. तोपर्यंत आत्ता मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.